नमस्कार सगळ्यांना. कसे सगळी बरी आहेत का? मी पण बरी आहे. तर ही आहे आमच्या शेवग्याची बाग. हो का, अशा शेंगा आहेत बघा. ही लई सुशिक्षित भाषा झाली आहे. आपल्या हाय रेग्युलरच्या भाषेत बोललेलं बरं आहे. सुशिक्षित लय भाषा बोलून चालत नाही. आपली अवघडले का थोडं सुशिक्षित बोललेलं आहे. हाय त्या भाषेतच बोललेलं बरं आहे. तर हे बघा, ही शेवग्याच्या शेंगा हो का, अशा इथं काय हो का, छोटे त्या काय काय मोठे त्या ही मोठ्या मोठ्या बघून मी घरी आपल्याला भाजी करायचे. भाजीला काय नाही म्हणजे कालवणाला घरी काय नाही म्हणून म्हटलं शेंगा घेऊयाला. शेंगा न्यायला आली ती आमच्या घरापासून ही रान लय लांब आहे, त्यामुळे एकटीलाही वाटत नाही मळ्यात यायचं झालं तर. मग हो का, माझी मैत्रीण आणली आहे बघा मी सोबत. तिचं तोंड बांधलेलं आहे, आगावपणा करते व लय बोलते म्हणून तिचं तोंड बांधलं आहे मी. तर हो का, ती आणली, तिला सोबत आणली या. तर असू द्या, आपल्याला सोबतीला कोणतरी असायला लागतंय. त्या पाय घेऊन येते मी. तर इथनं जरा खाली रान चांगलं आहे, इकडं सगळं माळच आहे बघा. माळ असल्यामुळं जरा झाडं पातळ पातळ आहे ती. राहू दे आता, वर जायचं म्हटल्यावर मला आलाय कंटाळलंय. केव्हा चाला वर जायला. वर जरा शेंगा आहे त्या पावट्याच्या, परत गवारीच्या. म्हणलं होतं जावं आणायला, पण ही आहे माझी मैत्रीण संग. तुम्हाला मी शेंगा दाखवते. हे बघ माझ्या मागं बरोबर आहे ते बघा. कसा आहे घस लागला आहे बघा. कसा आहे बघा. अशा शेंगा लागल्या पाहिजे ते बघा एका एका थाप्याला, तर ती परवडते. तर लागतील. आपला अजून पहिल्यांदाच आहे. परत छाटून धरला ना भरपूर लागते ते शेंगा. लय नाही टेन्शन घ्यायचं. ही जर म्हणणं आहे असं, ही कुठवर चालली आहे, कुठवर घेऊन चालली आहे मला, ती भीती आहे. तिला वाटतंय कुठं नेऊन लांडग्या भेंडग्याच्या तोंडात देते आहे काय. नाही ग, तू माझी एकच फ्रेंड आहे ग, तुला नाही ना लांडग्या तोंडात देत बघ. दमली बाय चालून चालून. पिकल्या रानं द्यायचं म्हटल्यावर चालत चाललंय, वैताग येतोय चालायचा. लय लांब आहे हिला रान घरापासून. आता नाही वर जात मी, इथनंच जावं म्हणलं खाली. घेतली आता हो का कामापुरते शेंगा. 5 झाले 5. लय शेंगा बी खाल्ल्यावर रोज आपलं घरचं आहे म्हणून रोज शेंगाचं कालवण म्हणल्यावर कटाळ येतोय व. एकाच दिवशी खाल्ल्याला एक ठीक आहे. रोज रोज म्हणले आता काहीच नाही म्हणून मी नाही आली शेंगा. घरी काय नाही, रानात आहे पण घरी काय नाही म्हणून शेंगा नाही आली. रानात गवारी आहे, पावटा आहे, घेवडा आहे, परत भाज्या आहे त्या मेथीच्या, चाकवत्याची, आमटीची, परत पालकाची, भरपूर आहे. फक्त ती जवळ आहे आणि ही शेवगा आहे ती लांब आहे. आणि नेलं तर 1 दिवस 2 दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ करतो ह्याचं काय भाजी. पण जास्त नेल्यावर म्हणते रोजच करा, म्हणून आपली तेवढ्याच मापाच्या न्यायच्या करायची भाजी खायची. तर चला, हे बघा इकडं आपला ऊस आहे असा. हे बघा असाच इकडं ऊस आहे आणि इकडच्या बाजूला शेवगा आहे. तर झाल्या माझ्या कामापुरत्या. मी आली आहे इथं म्हणजे स्ट्रॉबेरी लावलेली, स्ट्रॉबेरीचं झाड बघायला. तर तुम्हाला दाखवते थांबा मागच्या कॅमेऱ्यानं. स्ट्रॉबेरी, आमची ही स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी आलेले आहेत. हो का, स्ट्रॉबेरी, ही स्ट्रॉबेरी आहे. 2च आलेत वाटतं फुलं याला. नाही 4 आलेत. 4 आलेत फुले. 1 2 3, या पानाच्या खाली 1 4. अशा प्रकारे स्ट्रॉबेरी ही आम्हाला भेट दिली ती एक जणांनी, ती लावली आहे बघा. तर स्ट्रॉबेरी जरा मला फरक वाटतो या, काय माहीत. मग हे पहिलंच पीक आहे आपल्या रानातलं स्ट्रॉबेरीचं. एकच झाड आहे, ते एकाच झाडाला एवढ्या 4 स्ट्रॉबेरी आले त्या बघा. तर आमच्या पुरींना सांगितलं ना तर ती कच्च्याच खायला बसले त्या, म्हणून आम्ही ह्या रानात पुरीनं आणत नाही. लांब लय पडतंय ना, त्याच्यामुळे आणत नाही. तर मस्त असं दिवस मावळायला लागलाय बघा. शिळी मला म्हणायला लागली चल गे घरी, चल गे घरी. कशी वाट बघते बघितलं.
पण माझं लागलं पाय दुखायला चालून चालून ह्याकडेच त्याकडेला चालत आली, त्याच्यामुळं पाय दुखायला लागलं. फुट्या काढत होती दिवसभर, उभा राहून पाय दुखते त्या. त्यात आता म्हणलं, मला वाटलं ह्यांनी ते आणत्याला शेंगा, पण ह्यांनी काय आणल्या नाही, त्यामुळं मलाच येवं लागलं वर म्हणून आली. चला आता घरी जायचं टाईम झालं आहे. घरी म्हणजे आता इथून जायचं, थोडीशी मका काढायची. आज काय गावात काढणं झालं नाही, त्यामुळं मका आज थोडीशी काढायची आणि मग घरी जायचं. आता ही किती दिवसात स्ट्रॉबेरी ते खायला कोणास ठाऊक. लावली आहे खरं, पण शिळी काय खायला तोंड बांधलंय, त्यामुळे तिला काय खायला येत नाही, त्यामुळे गेलेलंच बरं. तर चला